तर मित्रांनो नमस्कार. आता आपण मित्रांनो सांगलीच्या राजवाडा चौकात आज पुन्हा एकदा आलोय आणि राजवाडा चौकामध्ये मित्रांनो गणेशदुर्ग किल्ल्याच्या शेजारीच लोकमित्र नाश्ता सेंटर नावाचा नाश्ता सेंटर आहे. मित्रांनो इथं गेले 40 वर्ष पुरी भाजी मिळते आणि सकाळ सकाळी मित्रांनो सांगलीकरांना तुम्हाला माहिती असेल की पुरी भाजी आणि पोहे लागतात. तर इथं बरेच सांगलीकर आलेले आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. ही गरमागरम पुरी भाजी कशी केली जाते, तसंच सांबार कसा केला जातो आणि इथली बटाट्याची भाजी कशी केली जाते ते आपण बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सगळ्या रेसिपी तुम्हाला बघता येतील आणि सांगलीची ही पारंपरिक अशी पुरी भाजी कशी केली जाते ते तुम्हाला बघता येईल. सांगली स्ट्रीट फूडवरचा मित्रांनो अशाच एका भन्नाट फूड ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो चला बघूयात इथली पुरी भाजी कशी केली जाते. आपण आता सांबार करताय. बर. त्याची फोडणी दिलेली आहे. मग काय काय वापरले फोडणीमध्ये? आता कढीपत्ता, कांदा, हा. जिरं, मोहरी, ओके थोडी डाळ ओके वगैरे सगळं वापरलेलं आहे. ओके. हे छान असं फ्राय करून घेतलं जाईल. फ्राय करून घेतलं. कढीपत्त्याचा सुगंध छान येतो दादा एकदम. हो, एकदम रोजच्या रोज आपण ताजं माल असते. ओके. त्याचा काय विषय. मित्रांनो सकाळचे 7 वाजलेत आणि आता लगबग चालू आहे नाश्ता बनवायची. इथली पुरी भाजी आणि कटवडा मित्रांनो फेमस आहे आणि ह्यासाठी हा सांबार वापरला जातोय. तर सुरुवातीला आपण सांबार कसा केला जातोय तो बघतोय. कांदा चटणीचा मसाला आहे. ही कांदा चटणी आता हा, टाकली जाते. घरगुती मसाला. मित्रांनो कांदा लसूण चटणी टाकली. आता हे काय दादा? हे मिरची पोड भगवती भगवती मिरची टाकलेली आहे. ही कसली चटणी आहे? खोबरे चटणी. खोबऱ्याची चटणी आहे. ओके. हे खोबऱ्याची पेस्ट आहे का? हो, खोबरं शेंगदाणे. खोबरं आणि शेंगदाण्याची पेस्ट आहे. मसाला आहे. ओके. आता हा थोडा गोडा मसाला टाकला जातोय. आता हे किती लिटरचा सांबार बनवतोय आपण? साधारण 20 लिटर 20 लिटर. 30 लिटर. थोडासा आता गोडा मसाला पण टाकलेला आहे. हो, हे सांबार मसाला. सांबार मसाला टाकलाय. मित्रांनो प्रत्येक गावामध्ये सांबार बनवण्याची पद्धत वेगळी असते. कर्नाटकी पद्धत वेगळी, कोल्हापूरची वेगळी आणि आमची सांगलीची पद्धत वेगळी. तर सांगलीमध्ये अशा पद्धतीनं सांबार बनवला जातोय. फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून घ्यायचं आता हे सगळे मसाले. सगळं भाजलं पाहिजे व्यवस्थित. आपलं हॉटेल किती वर्ष आहे दादा तरी इथं? 1982 पासून. 1982 पासून म्हणजे किती वर्ष झाली? साधारण 44 वर्ष झाली. ओके. 44 वर्ष झाली मित्रांनो. काकांनी चालू केलं आमचं. ओके. थोडीशी साखर ऍड केली आहे आता. तर मित्रांनो सांबारचा जो मसाला आहे तो छानपैकी आता भाजून घेतला जाईल. मीठ आता ऍड केलं जाते, खडे मीठ. ओके. हा मसाला आता सांबारचा छान असा आता भाजून घेतला जातो. तर आपल्या इथं काय काय फेमस आहे, कुठले कुठले पदार्थ मिळतात? आता पुरी भाजी सुरुवात होते सकाळी 8 ला. बर. सगळ्यात पहिल्यांदा पुरी भाजी, कारण पुरी भाजीसाठी लवकर लोक येतात. पुलाव राईस चालू. ओके ओके. वडा सांबार, हा टोमॅटो. ओके. टोमॅटो उकडून घेतलाय का? शिजून उकळून. टोमॅटो आणि मटकी. ओके. टोमॅटो आणि मटकी आता उकडून घेतलेली आहे, ते टाकले. तर ह्या मसाल्यामध्ये मित्रांनो कांदा टाकलेला आहे, गरम मसाला टाकलाय, सांबार मसाला ऍड केलाय आणि घरगुती चटणी आणि भगवती चटणी देखील ऍड केलेली आहे. गरम पाणी आता ऍड केलं जाते. मित्रांनो खोबरं आणि जो काही सांबार मसाला वगैरे ऍड केलाय त्यामुळे एक जबरदस्त चव याला येणार आहे. मित्रांनो सांबार आता प्रोसेस पूर्ण झाली आणि छानपैकी उकळी येण्यासाठी आता ठेवले जाते इथं. ओके. आता हे चोपण झाकून ठेवलं जाईल. काय करतोय आता आपण? आता कांदा पोहे करताय. कांदा पोहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा पुरी भाजीसाठी सांबार केले आणि आता सकाळचे 7 वाजलेत आणि गडबड आहे ते आता पोहे करायची. कांदा, शेंगदाणे आणि मिरची छानपैकी फ्राय करून घेतले पहिल्यांदा. कढीपत्ता पण आहे. पोहे धुवून घेतलेत का दादा? हो, धुवून घे. ओके. पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. नंतर आता हळद थोडी ऍड केली जाते. सांगलीच्या शिवाजी मंडईतनं भाजी वगैरे आणली जाते आणि फ्रेश कढीपत्ता आणि कोथिंबीर इथं वापरली जाते. तर आता छानपैकी हळद ऍड केले. आता पोहे हे मसाल्यावरती टाकले जातील. टायमिंग कसं असतं आपल्या हॉटेलचं? सकाळी आपला 7:30-8 ला नाश्ता तयार होतो. बर. संध्याकाळी 4 पर्यंत वडा सांबार मिळतो. ओके. 4 वाजेपर्यंत पोहे जवळपास मित्रांनो तयार आहेत. आता बघू शकता कोथिंबीर कट केली जाते आणि ही कोथिंबीर आता पोह्यामध्ये ऍड केली जाते. पोहे आता जवळपास तयार आहेत, कोथिंबीर पण ऍड केली. तर मग पोहे आता तयार आहेत
आणि आता वेगळ्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं जाते. तर दादा आता काय बनवतोय आपण? आता बटाटे भाजी करताय, पुरी भाजीची बटाटे भाजी. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तेलामध्ये पुरी डाळ टाकलेली आहे आणि पुरी भाजीसाठी लागणारी आता बटाट्याची भाजी बनवतोय आपण. मोहरी, मोहरी टाकले, कढीपत्ता आणि मिरची मिरची, आणि आता कांदा ऍड केला जाईल. मित्रांनो आता बटाटा भाजीची रेसिपी आपण बघतोय. पुरी भाजीला जी बटाटा भाजी वापरली जाते तर हे काय जातं आता हे बटाटा शिजवलेला बटाटा. शिजवलेला बटाटा आहे. थोडस मीठ ऍड केलं जाते, चवीप्रमाणे साखर थोडी ऍड केली आणि आता हळद टाकली जाते. मित्रांनो कांदा छानपैकी मऊ असा शिजलेला आहे आणि आता पुढची प्रोसेस आपण बघूया. तर मित्रांनो कोल्हापूरमध्ये जसं कधी मिसळ फेमस आहे तसंच सांगलीमध्ये मित्रांनो पोहे आणि पुरी भाजी सांगलीमध्ये सकाळच्या नाश्त्याला खाणं प्रेफर केलं जातं. तर पुरी भाजी आणि पोहेसाठी बरीच गर्दी होते स्टॉलवरती. कोल्हापूर सारखं मित्रांनो कोणी सकाळ सकाळी मिसळ खायला जाणारी लोक दुर्मिळच असतील. म्हणजे हाताच्या बटाटा घाल. बटाटा आता ऍड केला. हे किती किलोची भाजी आहे बटाट्याची? 4 किलो आहे. 4 किलो. समोर बघू शकता आता ही बटाट्याची भाजी जी आहे ती आपल्या समोर आता तयार होते. पुरी बरोबर मित्रांनो बटाट्याची भाजी इथे घेतली जाते. बऱ्याच ठिकाणी कुर्मा देखील केला जातो पुरीसोबत. आणि आपल्या समोर आता बटाट्याची भाजी तयार आहे. कोथिंबीर आता ऍड केली छानपैकी. वा, मित्रांनो सुगंध असा जबरदस्त होतोय आणि सकाळचे आता हे 7:30 वाजलेत आणि नाश्त्याची वेळ झाली. आता हळूहळू लोक गर्दी करतील. बटाट्याची भाजी देखील तयार झाली. सांबार पण तयार झाला असेल ना दादा? हो काय लागतं. ही गरमागरम बटाट्याची भाजी आपल्या समोर तयार आहे आता आणि पुरी सोबत दिली जाईल. मित्रांनो आता पुरी भाजीची तयारी चालू आहे आणि मैद्याची गोळी आता करून घेतली जातात. तर आता दिवसाची सुरुवात किती वाजता होते तुमची? तर आमचे वहिनी काका हे दादा 3:30-4 ला उठतात. 3:30-4 वाजता उठल्यानंतर सुरू होते सगळं. बर, भाजी नीट निवड वगैरे बाकीची तयारी करायला लागत असेल. होय, निवड तयार करायला. बटाट्याची भाजी वगैरे आधी घेताय का उकडून? हा, बटाटा उकडून घेते पहाटेच. बर, त्यानंतर मग आपलं सोलून बिलून यायला 7:30-7 वाजता. ओके. थोडस तेल लावून घेतलंय गोळ्यानं आणि आता या पुऱ्या इथं काका लाटायचं काम करतील. आता काका किती वर्षापासून आहे तुम्ही इथे? 40 वर्ष झाली आहे. ओके. समोर बघू शकता आता ह्या गोळ्यांच्या अशा पुऱ्या लाटल्या जातील आणि पुरी भाजी आपली तयार होईल. पहिले देवाला असं. होय काय? पहिली पुरी देवाला. ओके. मित्रांनो खारुताई पण आले नाश्त्याला. सुरुवात खारुताईपासून होत्या काय? होय, रोज आहे. ओके. मित्रांनो आता एक पुरी देवाला सगळ्यात पहिली अशी ही पुरी काढून ठेवली जाते बाजूला. हे काय गाईला किंवा प्राण्यांना दिली जाते? खारुताई येतात. ओके, त्यांना दिली जाते. ओके. हे आता पुऱ्या समोर बघू शकता मित्रांनो लाटून तयार आहेत आणि एक एक आता सोडल्या जातील. तर पहिला घास मित्रांनो देवाला आणि प्राण्यांना दिला जातो. स्वतःचा नाही तर प्राण्यांचा, पक्ष्यांचा आणि देवाचा पहिल्यांदा विचार केला जातो आणि त्यानंतर त्याचा नैवेद्य म्हणून बाकीचे पदार्थ आपण घेतो. तर समोर पुरी भाजी बघू शकता मित्रांनो छान अशी फुगलेली आहे. मित्रांनो आपलं कल्चर जे आहे ते आपल्याला समजलं पाहिजे, आपल्या लहान मुलांना पण समजलं पाहिजे कशा पद्धतीने आपण आपलं कल्चर जपलं पाहिजे. तर दादा ते जपतायत आता. बरोबर, एकदम ते काकांना शिकवलेले आहेत तेच करतात. काकांनी सांगून ठेवलेलं म्हणजे पुरीपासून. ओके. त्या पुऱ्या मित्रांनो आता टम्म फुगलेले आहेत
आणि ह्या आता तेल निथळण्यासाठी बाजूला काढल्या जातील. मित्रांनो ही पुरी भाजीची प्लेट आपण समोर बघतोय. एका प्लेटला किती पुरी असतात? 4 पुरी असतात. 4. ओके. थोडासा आता कांदा देतोय, त्यानंतर लिंबू. बटाटे भाजी, ओके. ही बटाट्याची भाजी. सांबार उसळ. वा वा. सांबाराला छानपैकी असं उकळी आलेली आहे आणि कट पण तुम्ही बघू शकता. थोडंसं उचलून दाखवा. छान असं सांबार आता आपल्या समोर तयार आहे मित्रांनो. आता हे बटाट्याच्या भाजीमध्ये घालून सांबार दिलं जाईल. मित्रांनो सकाळी सांगलीमध्ये असा गरमागरम पुरी भाजी आणि पोहे खाल्ले जातात आणि ही पुरी भाजी आपल्या समोर तयार आहे. लोक आलेले आहेत सकाळपासून आणि खास करून पुरी भाजीसाठी वेटिंगला थांबलेले आहेत. कुणाला बटाटे भाजी सेपरेट लागते, बर. कुणाला मिक्स लागते. ओके. आमचे सेपरेट काका दिलं आता जवळजवळ 20 वर्ष झाले येतात. बर. त्यांना सेपरेटच बटाटे भाजी. सेपरेटच लागते. ओके. हॅलो तुम्ही. आता ह्या 4 पुऱ्या अजून एका दुसऱ्या प्लेट साठी काढल्या जातात. गरमागरम पुऱ्या अशा कस्टमरला सर्व केल्या जातात. गरमागरम पुऱ्या आपल्या समोर तयार आहेत. पुऱ्या हे कुणाला लाल लागतात, कुणाला मऊ लागतात. बर. त्याप्रमाणे आम्ही लाल गिरायकाच्या काढलेले आहेत का? ओके. त्याच्या आवडीप्रमाणे करून दिलं जातं. हो. मित्रांनो बघता बघता गर्दी आता वाढत चालली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला आलेले लोक, कामाला जाणारे लोक, विद्यार्थी इथं पुरी भाजी पाहिजे का भाऊ? करायला येतात. बघा आपला स्टाफ किती आहे तरी इथं? किती लोक आता- असतात सकाळी? आता तर तिघ कामाला आहेत. 3 जण असतात. ओके. सगळेजण. कामाला नाहीत, आमचे हा. मित्रच आहेत. बर बर ते काका आहेत. बर बर. म्हणजे एकूण किती लोक असतात तुम्ही सकाळी? सकाळी 5 जण असतात. 5 जण लागतात. ओके. कारण गर्दी कंट्रोल करायला तेवढे लोक लागणार. हो लागतात. मित्रांनो सकाळी मगाशी म्हणालो तसं पुरी भाजीच इथं जास्त प्रमाणात सकाळी घेतली जाते आणि बाळ हे कोणाला पुरी भाजी? कस्टमर पुरी भाजीसाठीच मी जसं म्हणालो तसं सांगलीमध्ये पुरी भाजी सकाळी त्यांना प्रेफर केलं जातं. नमस्कार. नाव सांगा आपलं. महावीर पाचोरी. बरं कधीपासून या स्टॉलला येत आणि काय घेताय? आपली कमी कमी 15 वर्ष झालं. बर. 15 वर्ष झाली. बर. पुरी भाजी खाते, पोहे खाते. बर. 2 वस्तू माझी. 2च वस्तू आवडती. पोहे आणि पुरी भाजी. बर बर चांगलं एक नंबर. बर. चांगले. आमची लहानपासून सांगलीतच पहिल्यापासून 3 रुपयाची बसले येत होते. बर. आता 30 रुपये तिकीट झालं. बरोबर बरोबर. नांद्राला. ओके. नांद्र्याला आहे राहिला. मी डॉक्टर आनंद लिमाय. ओके. चांगली. सांगली लोकमित्र नाश्ता सेंटर मध्ये गेली जवळजवळ आम्ही 7 ते 8 वर्ष येतोय आणि बरं. बरीचशी लोक मुद्दाम यांची पुरी पुरी भाजीसाठी भाजीसाठी येतात. आमचा योगाचा ग्रुप आहे. योगाचा ग्रुप आहे. योगाचा ग्रुप आहे आणि दररोज आम्ही अर्धा तास म्हणजे 7:30 ते 8 या वेळात आम्ही इथं आलेलो असतो. बर. आणि मग कोणाच तरी काहीतरी वाढदिवस असतो, काहीतरी कोणाच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी असते ती आम्ही इथंच साजरी करतो. ओके. म्हणजे छोट्याशा चहा आणि गप्पा इथंच होत्या इथंच सगळ्या. होतात आणि संबंध दिवसाचा जो काही आमचा म्हणजे क्षीण असतो, संबंध दिवस आम्हाला त्यामुळे चांगला जातो. चांगला त्यामुळे जातो. कोणत्याही प्रकारचा आम्हाला म्हणजे त्रास काही होत नाही. आम्ही आनंदी राहतो पूर्ण ओके दिवस. ओके सर. थँक्यू सांगा पहिला. मिसेस अंजली चिटणीस. ओके. विश्वयोग दर्शन केंद्राचा आमचा इथं योगाचा तास असतो ओके. दरबार हा. हॉलमध्ये. आम्ही इथं रोज चहाला येतो क्लास संपल्यानंतर. ओके. चहा नेहमीच पितो, पण कधीतरी इथं पोह्यांचा वास आला की सगळ्यांना इतका मोह पडतो हा. की ठरवलेलं नसलं तरी पोहे हा. आणि इथलं पुरी भाजी हे सगळ्यांना खूप आवडतं. खूप आवडतं. बाहेरचे पोहे सुद्धा आम्हाला खायला आवडत नाही घेतल्याशिवाय. ओके ओके. थँक्यू मॅम. प्रकाश गणपती मोरे. बर. इथं कधीपासून येत आहे आणि इथलं काय आवडते तुम्हाला? मला मी ड्युटीवर असल्यामुळे कधी तर आठवड्यात 1-2 वेळा येतोय. बर. इथं जास्त करून काय घेताय तुम्ही? इथे पुरी भाजी घेतो. पुरी भाजी चांगली आहे इथली. हो. मित्रांनो सकाळ सकाळी इथं चहा नाश्त्यासाठी खूपच गर्दी होते आणि आता योगासनाचा हा जो ग्रुप आहे तो इथं आलेला आहे. बरेच विद्यार्थी नाश्त्यासाठी येतात. आसपास शाळा आणि कॉलेज असल्यामुळं विद्यार्थी आणि मित्रांनो पूर्वी इथं हे सिव्हिल कोर्ट होतं आणि या कोर्टामधले बरेच कर्मचारी वगैरे इथं नाश्त्यासाठी यायचे पूर्वी, पण आता कोर्ट विजयनगरला गेल्यामुळं इथं थोडीशी गर्दी कमी असते. पण पारंपरिक ज्यांना लोकांना इथला नाश्ता करायची सवय आहे ते सगळेच इथे येतात आणि इथल्या नाश्त्याचा आस्वाद घेतात. लोकेशन तुम्हाला मी दाखवलेलं आहे. या ठिकाणी नक्की या आणि सगळे पदार्थ एन्जॉय करायला विसरू नका.
मित्रांनो आपली आता पुरी भाजीची प्लेट भरली जाते. तर सगळ्यात पहिल्यांदा ही बटाट्याची भाजी घेतली. त्यामध्ये छान असा कट आलाय मित्रांनो सांबारला, आता बघू शकता तुम्ही. तर थोडासा कट घ्या दादा. ओके, तर छान असा कट पण आलेला आहे, बघू शकता. तर ह्या मित्रांनो आता प्लेटला पुऱ्या लावल्या जातात. प्लेटला पुऱ्या 4 असतात, लिंबू. आणि आज आपण लोकमित्र नाश्ता सेंटर, गेले 40 वर्ष इथं राजवाड्यामध्ये प्रसिद्ध असणारं नाश्ता सेंटर बघितलं. इथली पुरी भाजी कशी केली जाते बघितली. इथली गरमागरम पुऱ्या कशा केल्या जातात, इथं भाजी कशी केली जाते ते पण बघितलं. आणि तसंच सांबार कशा पद्धतीने केलं जातं ते बघितलं मित्रांनो. गेले 40 वर्ष लोकमित्र नाश्ता सेंटर हे सर्व सांगलीकरांना पुरी भाजी देते, गरमागरम नाश्ता देते. आणि आज आपण इथली ही गरमागरम पुरी भाजी टेस्ट करतोय. तुम्ही समोर बघू शकता ह्या पुरी भाजीच्या प्लेटला 4 पुऱ्या दिलेल्या आहेत, कांदा दिलेला आहे, लिंबू दिलाय, तसंच बटाट्याची भाजी आणि हे समोर सांबार पण दिलेला आहे. आणि मित्रांनो कट चेक करू शकता. ज्यांना झणझणीत असं कट आणि सांबार आवडत असेल त्यांच्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. बाकी कोणाला कट वगैरे अवॉइड करायचं असेल तर तुम्ही नको म्हणून सांगू शकता. या मित्रांनो पुरी भाजीचा रेट आहे तो 45 रुपये. आता आपण पुरी भाजी टेस्ट करून बघूया. मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तर आपण थोडासा लिंबू पिळूयात, थोडासा कांदा पण ऍड करूयात. आपण ही पुरी भाजी टेस्ट करून बघूयात. एक घास घेऊयात आता. तर मित्रांनो फ्लेवर्स असे जबरदस्त आहेत ना की काय मी सांगू शकत नाही की कसं आहे हे सांबार आणि भाजी. बटाट्याची फ्रेश भाजी आणि आपल्या समोरच केलेला आता सांबार, त्यामध्ये खोबरं वगैरे बारीक करून टाकलं होतं, त्यामुळे एक जबरदस्त अशी टेस्ट ह्या सांबारला आणि भाजीला येते. तर जर खरंच पुरी भाजी लवरच असाल तर दिलेल्या पत्त्यावरती या आणि इथली पुरी भाजी खरंच टेस्ट करायला विसरू नका. अजून एक बाईट घेऊया आता. मित्रांनो इथं जवळच भाजी मंडी आहे, शिवाजी मंडी म्हणतो आम्ही त्याला. तिथं सगळ्याच्या फ्रेश भाज्या, कोथिंबीर सगळं मिळत असल्यामुळं शेतकरी सगळा ताजा माल घेऊन येतात. आणि त्यामुळे सकाळी जे नाश्ता सेंटर इथं चालू असतात त्यांना ह्या सर्व पदार्थांना फ्रेश भाज्या, कांदे आणि कोथिंबीर वापरली जाते. त्यामुळे फ्लेवर जे आहेत ते ऑथेंटिक येतात. मऊ पुरी पाहिजे असेल तर मऊ करून दिली जाते, किंवा कडक जर पाहिजे असेल तर कडक देखील करून दिली जाते. हा, एक बाईट घेऊयात आपण. फ्लेवर्स इतके जबरदस्त आहेत मित्रांनो त्या सांबारचे. आणि गरमागरम पुरी भाजी. 40-45 वर्ष हे हॉटेल का टिकून असतात, तसंच इतकी लोक का गर्दी करतात हे इथं आल्याशिवाय आणि इथले पदार्थ टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. प्रत्येक गावाची सांबार बनवण्याची, भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते. आणि सांगलीकरांना स्पेशली मित्रांनो सकाळी पुरी भाजी आणि पोहे खायला आवडतात. तर आज आपण पुरी भाजीचा व्हिडिओ बघितला मित्रांनो. लोकमित्र नाश्ता सेंटर वरती आपण आलो होतो आणि ती पुरी भाजी बघितली, तसंच पोहे कसे केले जातात ते पण बघितलं मित्रांनो. सांगलीच्या या स्ट्रीट फूडवरचा हा भन्नाट असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इथली पुरी भाजी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. चॅनेल शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. सांगली जर कुणाला नवीन पिढीमध्ये कोणाला जर हा स्पॉट माहित नसेल तर त्यांच्यापर्यंत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील सगळा अशा छान अशा पुरी भाजीचा आस्वाद घेता येईल. या ठिकाणी या आणि या पुरी भाजीचा आस्वाद घ्यायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये, सुंदर रेसिपी सोबत, सुंदर लोकांसोबत, एका सुंदर स्टोरी सोबत. तोपर्यंत राम राम. तर मित्रांनो आपण सांगलीच्या राजवाडे चौकात आलोय. लोकमित्र नाश्ता सेंटर म्हणून एक खूप प्रसिद्ध नाश्ता सेंटर आहे. गेले 40 वर्ष इथं नाश्ता मिळतो. आणि मित्रांनो पूर्वी इथं हे सिव्हिल कोर्ट होतं आणि ह्या कोर्टामधले बरेच कर्मचारी वगैरे इथं नाश्त्यासाठी यायचे पूर्वी, पण आता कोर्ट विजयनगरला गेल्यामुळं इथं थोडीशी गर्दी कमी असते. पण पारंपरिक ज्यांना लोकांना इथला नाश्ता करायची सवय आहे ते सगळेच इथे येतात आणि इथल्या नाश्त्याचा आस्वाद घेतात. लोकेशन तुम्हाला मी दाखवलेलं आहे, या ठिकाणी नक्की या आणि सगळे पदार्थ एन्जॉय करायला विसरू नका.
भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.